दर्शको नमस्कार. इन मेट्रो न्यूजच्या विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये मी संजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपला आनंद होतोय की आज आपल्या भेटीला सोलापूरचे सुप्रसिद्ध मेंदूतज्ञ डॉक्टर सचिन बलदवा आज आपल्या भेटीला आलेले आहेत. गेले 12 वर्ष त्यांनी मेंदूच्या अवघड अशा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहे आणि सुमारे जवळजवळ 2000च्या वर त्यांनी यशस्वी अशा शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. बलदवा फॅमिली म्हटलं की आपल्याला लक्षात येतं की डॉक्टर संपत बलदवा हे त्यांचे वडील आहेत. त्यांनी गायनिकमध्ये सोलापूरमध्ये एक वेगळं नाव त्यांच्या कार्याने तो ठसा उमटवलेला आहे आणि त्यांचीच गादी पुढं चालवण्याचा प्रयत्न त्यांचे पुत्र आता जे माझ्यासोबत आहेत डॉक्टर सचिन बलदवा हे मेंदू विकार यामध्ये त्यांनी खूप मोठं नाव आपलं कमावलेलं आहे. मेंदूची कुठली समस्या आहे आणि मेंदूचा विकार आहे म्हटलं की पहिल्यांदा ज्यांचं नाव समोर येतं ते म्हणजे डॉक्टर सचिन बलदवा. आज आपल्याला या संवादमध्ये डॉक्टर सचिन बलदवा त्यांचा हा 12 वर्षाचा प्रवास, अवघड शस्त्रक्रिया यशस्वी कशा केल्या या सगळ्याबद्दल आणि त्याचबरोबर मेंदू विकार होऊच नाही याविषयी देखील ते अनमोल असं मार्गदर्शन करणार आहेत. सर, मी प्रथम आपल्या इन मेट्रो न्यूज परिवारातर्फे आपले खूप खूप स्वागत करतो. आणि आज जे दर्शकांना उत्सुकता आहे की मेंदूच्या याच्यावर जे अनेक काही समस्या आहे सध्याच्या बदलत्या जीवनशैली असेल म्हणा किंवा अपघाताचं प्रमाण असेल म्हणा, यामुळं अनेकांना मेंदूंच्या समस्यांना खूप मोठ्या सामोरे जावं लागतं आहे. तर माझा पहिला प्रश्न असा असेल की आपला जो प्रवास आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये येण्याचा, तर म्हणजे वडिलांची इच्छा, वडील डॉक्टर होते म्हणून तुम्ही या क्षेत्रात आला की मला सुद्धा एक डॉक्टर व्हायचं आहे, की कसा प्रवास तुमचा सुरू झाला? वडील तर डॉक्टर आहेत. घरात सुरुवातीपासून म्हणजे थोडंसं वातावरण सगळं पेशंट लोक येणं जाणं, घर आणि हॉस्पिटल एकच असल्यामुळे ते सगळं बघितलं होतं आणि त्याच वेळी वाटलं की आपण पण डॉक्टर हो. पण स्त्रीरोग तज्ञ होणार अशी खात्री नव्हती. काय तर वेगळं करावं डॉक्टरमध्ये असं सुरुवातीपासून वाटायचं. आणि 1997ला सोलापुरातून 12वी पास झाल्यानंतर संधी मिळाली की मुंबईला जाण्याची संधी मिळाली. मुंबईमध्ये MBBS सेट GS मेडिकल कॉलेज KM हॉस्पिटलमध्ये माझं MBBS झालं. आणि त्यावेळी लहान शहरातून मोठ्या शहरात बरेच जण जायला नको म्हणायचे. त्याचे कारणं जरा वेगळे होते. पण 2003मध्ये ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम जी होती, इंटर्नशिप करत असताना त्या एंट्रन्स एक्झाम तिथं दिल्यानंतर पूर्ण भारतात 2 नंबर रँकमध्ये प्रथम ह्याच्यात अटेम्प्टमध्ये पास झालो. आणि मला वाटतं तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा यशस्वीचं शिखर होतं. कारण एका लहान शहरातून एक मुलगा मुंबईसारख्या शहरात जाऊन तिथल्या मुलांबरोबर कॉम्पिटिशन करून पूर्ण भारतात 2 नंबर गाठणं अतिशय अवघड होतं. आणि मला अभिमानाने सांगायचं वाटतं की आजपर्यंत हा रेकॉर्ड कुठल्याही सोलापूरकरने आजपर्यंत ब्रेक केलेला नाही आहे. 2007पर्यंत मी आमचं MBBS नंतर MS जनरल सर्जरी KM हॉस्पिटलमधून केलं. 2008 ते 2010मध्ये MCH न्यूरोसर्जरी श्री चित्रा तिरुनाल इन्स्टिट्यूट केरळमधून, सेंट्रल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे तिथून फर्स्ट गोल्ड मेडलमध्ये डिग्री मिळवली. आणि त्याच्यानंतर संधी मिळाली की परदेशात जाऊन 3 महिने जर्मनीमध्ये स्पाईन फेलोशिप करता तिथं विशेष पुढचं शिक्षण घेतलं. आणि त्याच्यानंतर परत मुंबईत 1 वर्ष सायन हॉस्पिटलमध्ये मेंदूचे विकार, खासकर ब्रेन ट्रॉमाबद्दल ॲडव्हान्स्ड हे एक्सपिरियन्स घेण्याकरता सायन हॉस्पिटलमध्ये जॉईन झालो. आणि त्याच्यानंतर 2012 नंतर मी आता सोलापुरात मागच्या 12 वर्षापासून इथं कार्य करत आहे. सर, वसंत विहारमध्ये सोलापूरच्या आपलं SS बलदवा खूप मोठं हॉस्पिटल आपण जे ओपनिंग केलेलं आहे आणि अनेक रुग्ण त्याचा लाभ घेत आहेत. त्या हॉस्पिटलविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. मागच्या 12 वर्षात सोलापुरात काम करताना पहिली 5-6 वर्ष बरेच हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे. सोलापुरातल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर असं वाटलं की आपलं एक स्वप्न बघितलं आहे की असं एक हॉस्पिटल तयार करावं जिथं सगळे इन हाऊस फॅसिलिटीज असेल आणि खासकर मेंदूशी निगडीत. आणि वडील स्त्रीरोग तज्ञ असल्यामुळे बायकोही स्त्रीरोग तज्ञ आहे. तर ह्या दोघांकरता आपण मेंदू आणि स्त्रीरोग ह्या आधाराकरता एक खास हॉस्पिटल बनवावं. आणि असं हॉस्पिटल असायला पाहिजे सुसज्ज, संपूर्ण सेवा तिथं उपलब्ध असेल. CT स्कॅन म्हणा, MRI म्हणा, ऑपरेशन थिएटर, ICU सुसज्ज असायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून
18ला हा हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आणि हा हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे. सध्या हा हॉस्पिटल 40 बेडचं हॉस्पिटल आहे. त्यात सर्व फॅसिलिटीज आहेत. CT स्कॅन, MRI आणि नुकतंच आम्ही पुढच्या 2-3 महिन्यात आता 3 टेस्ला MRI ची मशीन आपण आणतो आहे सोलापुरात. ICUची फॅसिलिटीज आहेत. पूर्ण सुसज्ज असं हॉस्पिटल आहे ते. सर, आपल्या हॉस्पिटल तर खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे जे मेंदूचे विकार ज्यांना होतात किंवा ॲक्सिडेंटली काही मेंदूवर परिणाम झाले असेल किंवा अपघात झाले असेल ते रुग्ण आपल्याकडे येतात. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा समोर होतो की जे आता दर्शक कार्यक्रम बघतायत की अपघाताने मेंदूवर इजा होणं तेव्हा तर हॉस्पिटलमध्ये जावंच लागतं. परंतु मेंदूचे विकार होऊच नाही किंवा त्याची कारणं काय आहेत, तर हे आमच्या दर्शकांना ऐकायला आवडतील. मेंदूचे विकार होण्याकरता तेच बरेच कारणं आहेत. पहिलं जर आपण बघितलं तर सध्या जे ॲक्सिडेंट होतात म्हणजे अपघातात जे मेंदूला मार लागतो, अपघात का होतात ह्याच्याकरता जे आहेत आता रस्ते चांगले झालेत. पूर्वीच्या काळात रस्ते बरोबर नव्हते, खड्डे असणार, खड्ड्यात गाडी गेली की पडल्यानंतर डोक्याला लागायचं. आणि आता रस्ते चांगले झालेत. तरुण पिढीमध्ये जे गाडीचं वेग म्हणजे वेग फास्ट स्पीड जो आहे म्हणजे वेळ आहे तरुणांना वेगचा, आणि त्याच्यामुळे ही ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हेल्मेटचं न वापर करणं, सीट बेल्टचं न वापर करणं किंवा गाडी चालवताना व्यसन करणं, ड्रिंक्स घेणं, आणि हे बरेच कारणे आहेत ॲक्सिडेंट का होतात. मेन आहे रस्त्यांचे पालन, जे नियम आहेत त्याचं उल्लंघन करणं, त्याचं पालन न केल्यानंतर पण ॲक्सिडेंट होतात. त्यामुळे मेंदूला इजा होण्याकरता ॲक्सिडेंटमुळे एक इजा होऊ शकते. आणि सध्याच्या दुसरे कारण जे आहेत, सध्याच्या काळात बरेच लोकांना BP, शुगर चे आजार व्हायला लागले, त्यांचं निदान पण होतं आहे. आणि त्याच्यामुळे मेंदूत रक्तस्राव होणं, BPच्या गोळ्या न घेतल्यानंतर, शुगरच्या गोळ्या न घेतल्यानंतर, शुगर वाढल्यामुळे, BP वाढल्यामुळे मेंदूत जे रक्तस्राव होते किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी पडतो, म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो स्ट्रोक किंवा पॅरालिसिसचा जो अटॅक येतो, ह्याच्यामुळे मेंदूचे आजार वाढलेले आहेत. आणि काही कारणं अशी आहेत की काय मेंदूच्या रक्तवाहिन्यावर फुगा तयार झालेला असतो, ते फुगा बस्ट होतो. ते बस्ट झाल्यानंतर मेंदूच्या आजूबाजूला सगळं रक्तस्राव होतं आहे. दुसरे काय कारणं आहेत मेंदूशी निगडीत जे आहेत ते ब्रेन ट्यूमर आहेत. ब्रेन ट्यूमर कुठल्याही वयामध्ये होऊ शकतो, म्हणजे ब्रेन ट्यूमर डज नॉट रिस्पेक्ट एनी एज. लहान मुलांमध्ये पासून वाढत्या वयामध्ये पण होऊ शकतं आहे. ब्रेन ट्यूमरचे प्रकार वेगळे असतात. कॅन्सर असू शकतं किंवा नॉन कॅन्सरस गाठी तयार होतात आणि त्यामुळे मेंदूचे आजार होतात. सर, आजपर्यंत आम्ही ऐकलेले की तुम्ही आज जवळजवळ सुमारे 2000च्या वर मेंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. खरं तर मला वाटतं एक रेकॉर्डच असेल, कारण मेंदू हा सर्वात ज्याला म्हणतो आपण शरीराचा राजा म्हणतो, आणि मेंदूची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी आपल्याला डोक्याचा भाग कवटी आहे. परंतु अपघात झाला किंवा जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे आजार झाला मेंदूचा, तर डॉक्टरकडे यावंच लागतं. आम्ही ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, वृत्तपत्रातनं सुद्धा आपले बरेचसे लेख आलेले आहेत. अवघड शस्त्रक्रिया, विशेषतः मला वाटतं कोविडच्या काळामध्ये कोरोना झालेल्या सुद्धा रुग्णाला तुम्ही सुद्धा खूप अशा अवघड शस्त्रक्रिया ते यशस्वी केलेल्या आहेत. तर हा तुमचा जो प्रवास आहे, एवढ्या अवघड अशा जवळजवळ तुम्ही 2000च्या वर शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तर आठवणीतल्या ज्या शस्त्रक्रिया आहेत जिथे तुम्हाला खूप चॅलेंजिंग काम करावं लागलेलं आहे, अशा शस्त्रक्रियाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल सर. अशी चॅलेंजिंग सर्जरी म्हणजे माझ्या डोळ्यांसमोर 3 ते 4 येतात. 2015मध्ये एक 18 वर्षाची मुलगी माझ्याकडे आली होती मेंदूत रक्तस्राव घेऊन, आणि एका साईडला तिला पॅरालिसिसचा अटॅक आला ते रक्तस्राव झाल्यामुळे. आणि तपासणी केल्यानंतर लक्षात आलं की तिला जे रक्तस्राव होण्याचं कारण होतं, मेंदूमधल्या रक्तवाहिनीची गुंतागुंती तयार झाली होती, त्याला आम्ही थोडक्यात म्हणतो EVM. आणि ती गुंतागुंती झाल्यामुळे ती रक्तवाहिनी तिथं फुटली आणि रक्ताची गाठ झाली. आणि ती शस्त्रक्रिया, ती EVM म्हणजे जे रक्ताची गुंतागुंती झालेली गाठ, आता रक्तवाहिनीची जी गुंतागुंती झालेली गाठ काढायची म्हटले ती अतिशय अवघड शस्त्रक्रिया होती. आणि ती शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. त्या ऑपरेशनला कमीत कमी एक 6 ते 7 तास लागलेत. ते पूर्ण रक्तवाहिनीचा जो गुच्छा होता ते काढून ती पेशंट बरी झाली. ती एक यशस्वी शस्त्रक्रिया सोलापुरात 2015मध्ये पहिल्यांदा इथं मी केली होती. त्याच काळात पुढच्या 3-4 महिन्यानंतर एक मोठा रक्तवाहिनीवर फुगा तयार झाला होता. अंदाजे एक 1.5-2 सेंटीमीटरचा फुगा होता. आणि
त्या बाईला पण मेंदूत रक्तस्राव झाल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत आली होती. तो फुग्याला ऑपरेशन करून व्यवस्थित त्या फुग्याच्या मानेला क्लिप लावतो आपण, ॲन्युरिझम क्लिपिंग अशी शस्त्रक्रिया म्हणतो. ती शस्त्रक्रिया पण यशस्वी झाली आणि ती शस्त्रक्रिया मी एशियन जर्नल ऑफ न्यूरोसर्जरी हे नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नल आहे, त्या जर्नलमध्ये हे पब्लिश केलं होतं की सोलापूरसारख्या ठिकाणी पण ही शस्त्रक्रिया यशस्वी पाडल्याबद्दल. आणि त्याचे जे अवघड ऑपरेशनचे जे स्टेप्स होते ते पण त्या पेपरात उल्लेख केलेलं होतं. त्याच्यानंतर 2018ला आमच्या हॉस्पिटलला रात्री मला एक 10 वाजता फोन आलं होतं की बिजापूरला एक 3 वर्षाची मुलगी पडलेली आहे खेळता खेळता रात्रीच्या वेळी आणि तिला मेंदूत रक्तस्राव झालं होतं. ती बेशुद्ध अवस्थेत व्हेंटिलेटरवर होती आणि तिला सोलापूरला घेऊन निघाले आहेत. आल्यानंतर तिची परिस्थिती बघितली ती बेशुद्ध होती, व्हेंटिलेटर होती आणि तिला अर्जंट शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. तर पुढच्या अर्ध्या तासात तिची शस्त्रक्रिया केली गेली. ऑपरेशन 1.5-2 तास चाललं मध्यरात्रीच्या वेळी आणि पुढच्या काही दिवस तिच्याकरता क्रिटिकल होते. ती व्हेंटिलेटरवर होती, व्हेंटिलेटरच्या बाहेर हळूहळू तिला काढण्यात आलं. ती नंतर शुद्धीवर आली आणि ती 3 वर्षे चिमुकली मुलगी पुढच्या 15 दिवसात डिस्चार्ज करण्यात आली. तो एक टीमवर्क होता. त्यावेळी भूलतज्ञ डॉक्टर म्हणा, माझे सहकारी जे होते OT असिस्टंट, हे सगळ्यांनी व्यवस्थित सहकार्य केल्यामुळे ती मुलगी यशस्वी बाहेर आली. चौथी शस्त्रक्रिया कोविडच्या काळात करण्यात आली होती की एक कोविडग्रस्त पेशंट, अंदाजे 60-62 वर्षाचा पेशंट गुलबर्ग्यात कोविडचे काही औषधं चालू केल्यामुळे मेंदूत रक्तस्राव झालं होतं आणि तिथं कोविड असल्यामुळे कोणी त्या पेशंटची शस्त्रक्रिया करण्यास तयार नव्हतं. तर मला निरोप मिळाल्यानंतर मी म्हटलं की ही शस्त्रक्रिया मी करू शकतो आणि कोविड पेशंटमध्ये ही शस्त्रक्रिया करणं चॅलेंजिंग होतं आणि तरी मी ती शस्त्रक्रिया करण्यास तयारी दाखवली. पेशंटला सोलापुरात शिफ्ट करण्यात आलं आमच्या हॉस्पिटलला आणि ती शस्त्रक्रिया कोविडच्या पेशंटमध्ये यशस्वी केल्यानंतर तो पेशंट कोविडमधून बरा झाला होता आणि मेंदूच्या जे रक्ताची गाठ होती ती शस्त्रक्रिया केल्यानंतर तो पूर्ण शुद्धीवर येऊन व्यवस्थित डिस्चार्ज करण्यात आलं होतं. तर हे असे 4 उल्लेखनीय शस्त्रक्रिया जी आहेत ते माझ्या डोळ्यांसमोर आहे. असे बरेच आहेत पण मला वाटतं हे 4 माझ्याकरता मागच्या 12 वर्षात फार चॅलेंजिंग होते. क्या बात सर, म्हणजे आपण हे चॅलेंज स्वीकारत म्हणजे तुम्ही ती यशस्वी अशी शस्त्रक्रिया केलेली आहेत. हे सगळं करत असताना तुम्ही अनेक परदेशामध्ये देखील आपल्या संशोधन तुम्ही सतत या विषयावर चालू ठेवलेलं आहे आणि मला वाटतं जवळजवळ 35 पेपर आपण सादरीकरण केलेले आहेत. तर हे सुद्धा तुमचं जे काही म्हणजे वेगळं ज्याला म्हणतो काम की आपण नुसतं पेशंट आले की रुग्णाला तपासणं किंवा शस्त्रक्रिया न करता त्याच्यावर सातत्याने संशोधन करत राहण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि परदेशामध्ये जवळजवळ 35 पेपर्स आपण सादरीकरण केले आहेत, ते देखील आम्हाला ऐकायला आवडतील. 35 पेपरमध्ये बरेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही संशोधन केलेलं आहे, सुरुवातीपासून म्हणजे मुंबईत असताना, केरळला असताना ते पेपर लिहायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या म्हणजे मेंदूच्या आजारचे वेगवेगळ्या ह्याच्यावर टॉपिक्सवर त्याच्यावर लेख लिहिलेला आहे. म्हणजे ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूरोसर्जरी म्हणा किंवा वर्ल्ड न्यूरोसर्जरी, एशियन जर्नल ऑफ न्यूरोसर्जरी, असे बरेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय पेपर लिहिले गेलेले. सर, एवढ्या सगळं तुमचा हा जो कार्य जर आम्ही आत्ता जो तुमच्या तोंडून ऐकतोय हे सगळं पाहता तुम्हाला परदेशामध्ये देखील अनेक संधी असताना सुद्धा सोलापुरामध्ये तुम्ही सेवा देत आहे. म्हणजे हे वडिलांचं स्वप्न का तुम्हाला असं वाटलं की सोलापुरामध्ये आपण सुद्धा वडिलांसारखं काहीतरी करून दाखवावं? वडिलांनी कधीच असं म्हटलं नाही की परदेशात करू नको किंवा मुंबईला प्रॅक्टिस करू नको. वडिलांचं म्हणणं होतं जिथं योग्य वाटतं तिथंच कर. नाही, पण आपलं एक स्वप्न होतं की आपण परत आपल्या शहरात जाऊन आपण तिथंच प्रॅक्टिस करू. ज्या शहरातून आपण एवढे मोठे झाले तर आपण तिथंच जाऊन आपल्या लोकांना परत आपण सेवा देऊ. ह्या दृष्टिकोनातूनच सोलापुरात मागच्या 12 वर्षापासून आपण इथं प्रॅक्टिस करतोय. क्या बात आहे सर. हे सगळं करत असताना आपण तुमच्या तोंडून ऐकतोय की एवढ्या अवघड शस्त्रक्रिया मी यशस्वी पूर्ण केल्या, परंतु प्रत्यक्षात जो रुग्ण असतो किंवा जे रुग्णाचे नातेवाईक असतात तेव्हा जेव्हा जी अशी घटना घडते जिथं शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते आणि तेव्हा तो पेशंट आत आपल्या ऑपरेशन थिएटरमध्ये असतो आणि त्याचे रुग्ण बाहेर वेटिंगमध्ये असतात आणि ते लाल लाईट सुरू असतं आणि ते कधी ग्रीन लागतं, म्हणजे ऑपरेशन कसं झालं आणि तुमच्याशी बोलण्यासाठी ते उत्सुक असतात. या सगळ्या प्रवासामध्ये तुमचं टीमवर्क हे सुद्धा मला वाटतं खूप महत्त्वाचं ठरतं. ते टीमवर्क कशा पद्धतीने मी हँडल करताय? कारण शस्त्रक्रिया करणं म्हणजे एकटाच आपण म्हटल्याप्रमाणे एकटा
सर्जन करू शकत नाही. त्याला लागणारे भूलतज्ञ डॉक्टरांचं सहकार्य सर्वात महत्त्वाचं आहे. कारण पेशंटला योग्य भूल देणं आणि योग्य वेळी भूलीचे बाहेर काढणं हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे. किंवा ऑपरेशन चालू असताना भूलतज्ञ डॉक्टरांचं जे मुख्य काम असते की BP पल्स हे सगळं मेंटेन ठेवणं, रक्त लागलं तर रक्त मागवून रक्त चढवणं. त्यामुळे भूलतज्ञ डॉक्टरांनंतर जे येतात ते जे आहेत ते OT असिस्टंट आहेत. कारण ते OT असिस्टंट योग्य वेळी योग्य इन्स्ट्रुमेंट हातात देणं हे महत्त्वाचं आहे. आणि अशा OT असिस्टंटला बरेच मागच्या 4 वर्षापासून मी ट्रेन करून माझ्याबरोबर आहेत ते. याच्या व्यतिरिक्त एकदा शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ICUमध्ये पेशंट गेल्यानंतर किंवा वॉर्डात पेशंट गेल्यानंतर योग्य ती काळजी घेणं हे सिस्टरांचं जे काम आहे. आम्ही तर ठीक आहे हे औषधं द्या असं लिहून देतो किंवा सांगतो सिस्टरांना, पण त्यांची काळजी घेणं हे सिस्टरांचं मुख्य काम आहे. किंवा इवन मामा मावशींचं काम आहे की पेशंटला योग्य वेळी बसवणं, चालवणं हे सगळं जे आहे ह्याला जे लागते. त्याच्याबरोबर जे फिजिओथेरपिस्ट आहेत या सगळ्यांचा मोलाचा वाटा असतो पेशंटला पूर्ण व्यवस्थित करण्यात. तर टीमवर्क शिवाय हे काम होऊ शकत नाही. दर्शको, इन मेट्रोच्या विशेष संवादमध्ये आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध न्यूरोसर्जन मेंदूतज्ञ डॉक्टर सचिन बलदवा. आपल्याशी संवाद साधतायत. 12 वर्षाचा हा जो मला वाटतं एक तपाचा हा जो प्रवास आहे तो तसा वाटतो, तसा सोपा नाही आहे. कारण सर सांगतायत मी यशस्वी शस्त्रक्रिया जवळजवळ 2000च्या वर केलेल्या आहेत. परंतु प्रत्यक्ष त्या शस्त्रक्रिया करत असताना त्यांना आलेले अनुभव, त्यांना भेटलेली माणसं ही सुद्धा अतिशय त्यामध्ये मोलाची ठरतात. आपण त्यांच्याशी संवाद हा पुढे सतत सुरू ठेवणारच आहोत. इथे घेतोय की आपण एक छोटासा ब्रेक. आता बातम्याच बोलतील. विषय विकासाचा असेल अथवा समस्येचा सवाल, इन मेट्रो न्यूज म्हणजे आपला आवाज. क्षेत्र असो कुठलंही, प्रसंग असो कुठलाही, आपला मुद्दा, आपले विचार, वर्तमानाची परफेक्ट खबरबात फक्त इन मेट्रो न्यूज वर गाजणार. रोखोक आणि सडेतोड मांडणी, प्रभावी सादरीकरण आणि वास्तववादी लेखणी. आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी, परिसराच्या प्रगतीसाठी, प्रत्येकाच्या जीवनासाठी इन मेट्रो न्यूज चॅनल, स्वतःची हक्काची वृत्तवाहिनी. इन मेट्रो न्यूज केवळ बातम्याच नाही तर विविध कार्यक्रमांनी परिपूर्ण असं चॅनल. मी अधिकारी बोलतोय. प्रत्येक कार्यालयाची माहिती दर्शकांपर्यंत पोहोचवणारा एक समाजविमुख तेवढाच माहिती प्रदान कार्यक्रम मी अधिकारी बोलतोय. दिलखुलास गप्पा, आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या जिंदादिल व्यक्तींशी मनसोक्त आणि मनमोकळ्या गप्पा. गप्पातून उलगडत जाणारं त्यांचं व्यक्तिमत्व. एक लोकप्रिय कार्यक्रम दिलखुलास गप्पा. आमच्या सावित्री. महिला ही अबला नाही तर सबला आहे. महिलांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा, महिला विश्व उलगडून दाखवणारा, महिलांच्या यशाचा सन्मान करणारा कार्यक्रम आमच्या सावित्री. एक कलाकार एक संध्याकाळ. चित्र, शिल्प, गायन, वादन, नाट्य, कविता अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कलाकारांसोबत त्यांच्याच कलेनं घेतलेला एक संवेदनशील आणि प्रेरणादायी कार्यक्रम एक कलाकार एक संध्याकाळ. ग्रेट भेट. समाजातील अतिउत्कृष्ट कार्य केलेल्या ग्रेट व्यक्तिमत्वांची भेट दर्शकांना करून देणारा एक सरळ पण दणदणीत कार्यक्रम ग्रेट भेट. विशेष संवाद. संवादातून माहिती मिळवत थेट दर्शकांपर्यंत पोहोचवणारा विशेष व्यक्तिमत्वांशी विविध विषयावर विशेष संवाद साधणारा एक माहिती प्रदान विशेष कार्यक्रम विशेष संवाद.
केवळ विश्वासार्ह बातम्याच नाही तर एक परिपूर्ण चॅनल इन मेट्रो न्यूज. आपलं नेटवर्क, आपलं चॅनल. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, आपल्यासोबत इन मेट्रोच्या विशेष संवादमध्ये सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदाव सर आपल्याशी संवाद साधतायत. सर, पुढचा एक प्रश्न म्हणजे अतिशय महत्त्वाचा की आपण एखादी शस्त्रक्रिया करत असताना खरं तर सर्वसामान्य माणसांना फक्त आता ते ऑपरेशनसाठी घेऊन गेलेले आहेत रुग्णाला आणि आता ऑपरेशन सुरू होणार आहे, परंतु ऑपरेशन करत असताना नेमकं मेंदूच्या कुठल्या भागाला इजा झालेली आहे, काय प्रॉब्लेम झालेला आहे हे तुम्हालाच कळत असतं, कारण रुग्ण तुम्हाला देव म्हणूनच ते तुमच्यावर सोपवलेलं असतं. अशा वेळेस कारण प्रत्येक एज फॅक्टर असेल रुग्णाचं किंवा तिथली जी परिस्थिती ही वेगवेगळी असते, अशा वेळेस नेमकी तुम्ही पूर्वतयारी ज्याला म्हणतो आपण तर ती कशा पद्धतीने करता? एखादी शस्त्रक्रिया करणं बोलायला फार सोपं आहे, पण त्याच्या मागं जी मेहनत लागते किंवा त्याच्या मागं जो वेळ आपल्याला द्यावा लागतो तो महत्त्वाचा असतो. कारण आजही एवढ्या शस्त्रक्रिया केल्यानंतरही जर उद्या मला कुठली अवघड शस्त्रक्रिया करायची आहे तर त्या शस्त्रक्रियेबद्दल मी आजही संध्याकाळी किंवा रात्री वाचन करतो. बरंच काय म्हणजे परत एकदा रिफ्रेश व्हावं आपलं नॉलेज म्हणून वाचन केलं जातं आहे. आणि म्हणजे सराव जे करतो आपण ते फिजिकली जरी सराव नसेल तर मेंदूत सराव केलं जातं आहे की पुढचे स्टेप्स काय काय असणार आहे. म्हणजे काही स्टेप्समुळे पेशंटला इजा होऊ नये, कारण मेंदूचं ऑपरेशन म्हणजे फार नाजूक असतो. मेंदूचं ऑपरेशन करताना 1 मिलीमीटर पण हात इकडं तिकडं सरकला तर पेशंटच्या जीवाला धोका किंवा लॉंग टर्म पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. म्हणून हा जो सराव असतो तो मेंदूतच केलं जातं आहे की पुढचे स्टेप्स काय करणार आहे, कुठल्या स्टेपमुळे पेशंटला त्रास होऊ नये आणि कुठले स्टेप्स योग्य असणार आहे याचा सराव केला जातो. आणि बरेचदा अवघड ऑपरेशन असताना रात्री बरेचदा झोप लागत नाही, कारण जोपर्यंत ती शस्त्रक्रिया पार पडत नाही व्यवस्थित तोपर्यंत निश्वासाचा श्वास घेता येत नाही. आणि इवन ऑपरेशनच्या दिवशी सकाळी उठून पहिलं परत एकदा रिहर्सल केलं जाते डोक्यात की काय काय करणार आहे आपण, आणि एकदा शस्त्रक्रिया ती पार पडली मगच एक निवांत म्हणजे त्याच्याबद्दल विचार केला जातं की आपण जे केलेले ते योग्य केलेलं आहे. सर, ह्या अवघड शस्त्रक्रिया म्हणजे तुमच्याकडे येणारं प्रत्येक हे आव्हानात्मकच काम आहे, कारण आपण न्यूरोसर्जन म्हणलं की आव्हानात्मक काम आहे. पण तुमच्या पर्सनॅलिटीकडे बघितलं की एक तुमचा हसरा चेहरा, तुमचं पॉझिटिव्ह असं व्यक्तिमत्व, मला वाटलं ते एक प्लस फॅक्टर आहे. आणि दुसरं म्हणजे आणखीन एक मला असं या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की दर्शकांना की त्यांची पत्नी, सुविद्य पत्नी प्रतिभाताई या सुद्धा गायनिक आहेत, त्या सुद्धा स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. सर, एक पत्नी म्हणून आणि म्हणजे त्या जरी त्यांचं वेगळं क्षेत्र असेल म्हणजे स्त्री प्रसूती तज्ज्ञ आहेत त्या म्हणून पाहताना, परंतु तुम्हाला एक माझे मिस्टर आता एक अवघड शस्त्रक्रिया करतायत, तर अशा वेळेस त्यांच्याकडे म्हणजे तुमची आणि त्यांची भावना किंवा त्यांचं सहकार्य हे कसं असतं? जेव्हा माझ्या मिसेसला पत्नीला माहीत असते की आज अवघड शस्त्रक्रिया करणार आहे त्या दिवशी अजिबात सकाळच्या वेळी म्हणजे ती काही जास्त बोलत नाही आहे, ते नाश्ता टेबलावर ठेवायचा आणि म्हणजे कुठलाही जास्त संवाद नसतो, कारण तिला माहीत आहे ज्याच्या डोक्यात चालू आहे की काय काय करणार आहे आज. त्यामुळे ती अजिबात म्हणजे जास्त काय आम्ही संवाद करत नाही. आणि आदल्या दिवशी रात्री पण जेव्हा अभ्यास चालू असते तेव्हाही आम्ही जास्त संवाद करत नाही. आणि एकदा शस्त्रक्रिया पार पडल्यानंतरच मग मला ती विचारते की शस्त्रक्रिया कशी झाली, योग्य झाली का नाही. आणि ह्यात म्हणजे तिचं सहकार्य बरंच असतंय. सर, हे सगळं करत असताना तुम्ही आपल्या SS बलदाव हॉस्पिटलच्या माध्यमातून ह्या शस्त्रक्रिया तर करतच आहात, लोकांची सेवा करत आहात, सामाजिक उपक्रमसुद्धा आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असतात, ते सुद्धा आम्हाला ऐकायला आवडतील. सामाजिक उपक्रम म्हणजे आपण दरवर्षी हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशी 18 मार्चला किंवा त्याच्या जवळपास आपण कॅम्प्स घेतो, फ्री शिबिर घेतो, जेणेकरून गरजू रुग्णांना आपल्या सल्ल्याचा फायदा होईल. आपण बरेचदा त्यांना म्हणजे जे काय स्कॅन करावं लागतात किंवा जे डायग्नॉस्टिक्स आहेत त्यात पण आपण सूट देतो. आणि
हा उपक्रम तर वर्षभरात एकदा आपण करतोच, पण जे काही पेशंट येतात आणि ज्यांना शस्त्रक्रिया लागतात त्यांनाही आपण मदत करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ट्रस्टकडे आपण त्यांना पाठवतो. त्या ट्रस्टकडून आपण मदत घेतो. ट्रस्टच्या लोकांशी संवाद करून त्यांच्याकडून लेटर घेऊन यायचं कामही आपण करतो. आणि परवाच आमच्याकडे एक 16 वर्षाची मुलगीला ब्रेन ट्यूमर मोठा ब्रेन ट्यूमर होता आणि ती बेशुद्ध अवस्थेत आली होती. आईवडिलांनी म्हटलं की आमच्याकडे जास्त होत नाही. त्यांना आम्ही हे केलं की तुम्ही काळजी करू नका, आपण काय ना काय करू. मदतीची हाक दिल्यानंतर इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर हार्मनीने आम्हाला बरीच मदत केली. पेशंटकरता बरंच काय मदत केलं. माझ्या मित्रांनाही जेव्हा मी सांगितले की असे पेशंट आहे आणि आपल्याला तिला मदत करायची आहे, तर माझे मित्र पण काही मागं पुढं न बघता त्यांनी बरंच मदतीचं हात दिला. ते असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण गरजू रुग्णांना मदत करतो आपण. क्या बात आहे सर. खरं तर न्यूरोसर्जन म्हणलं की वेळ किती मिळतो हा सुद्धा एक मला वाटतं प्रश्नच आहे खरं तर या सगळ्या तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये सचिन सरांना जर असं वाटलं की मला आज एखादा चित्रपट बघायचा आहे आणि मला हा हिरो आवडतो, किंवा मला हे गाणी गुणगुणायची आहेत, किंवा मला हे पुस्तक वाचायचं आहे, किंवा मला हा प्रवास करायचा आहे, तर या सगळ्या छंदाविषयी देखील आम्हाला ऐकायला आवडेल. छंद म्हणजे मेन माझं म्हणजे पुस्तक वाचणं हे छंद आहे. आणि वेगवेगळ्या ऑथरचे पुस्तकं वाचन चालू असते. जेफ्री आर्चर म्हणा तुम्ही, किंवा इवन डॅन ब्राऊनचे सिरीज, असे वेगवेगळ्या इंटरनॅशनल ऑथरचे पुस्तकं वाचायला, फिक्शन म्हणा त्यातले, हे वाचणंच माझा मेन छंद आहे. आणि कोविडच्या काळात जो छंद लागला, म्हणजे सुरुवातीपासून थोडा होता, पण कोविडच्या काळात माझ्या मुलाला चेस खेळणं म्हणजे शिकवताना मला चेसचाही छंद लागला. आणि बरेचदा मी आणि माझा मुलगा रात्री घरी गेल्यानंतर आम्ही चेस खेळतो. आणि हा एक छंद आता नवीन परत चालू झालेला आहे. सचिन सरांना आवडता हिरो जर विचारला तर कुठला हिरो आवडतो? खास कर म्हणजे चित्रपट बघणं एवढं माझं हे नाही आहे, पण तरी त्यातल्या त्यात जे जुन्या काळात शाहरुख खानचे चित्रपट त्यावेळी बरेच प्रसिद्ध झाले होते, त्यामुळे शाहरुख खान आवडतं हे ॲक्टर आहे. एखादं मन जेव्हा निवांत असतं, शांत, एखादी शस्त्रक्रिया सक्सेसफुल झाली, त्या रुग्णाच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांचे पेशंटचे जे काही त्यांचा आनंदाचे क्षण असतात, हेच मला वाटतं खरं तुम्हाला वेगळा आनंद देतात. तरी पण मनाचा मन जेव्हा शांत असतं, निवांत असतं आणि ते एक सक्सेसफुल शस्त्रक्रिया केल्या म्हणून जेव्हा निवांत बसता आणि असं मनाला वाटतं की एखादं गाणं गुणगुणावं, तेव्हा कुठलं गाणं तुम्हाला मनाला आवडतं? असं काही विशेष गाणी मला काही जास्त हे गुणगुणायची सवय नाही आहे. तरी आजकाल सोशल मीडिया एवढं हे झालं आहे की यूट्यूब लावलं आणि कुठलीही गाणी जर ऐकण्यात मन प्रसन्न राहिलं तर बरं वाटतं. प्रतिभा वहिनींनी जर त्यांना पण सुद्धा खरा वेळ मिळतो का नाही मला तो प्रश्नच आहे, कारण त्यांनी गायनिकमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांची भूमिका बजावत आहेत. त्यांच्याकडे सुद्धा त्यांना खूप म्हणजे रुग्ण येतात आणि तो एक वेगळा ट्रेस असतो. या सगळ्यातून त्यांच्या हातून पत्नी म्हणून एक आवडता पदार्थ खाताना कुठला आवडता पदार्थ सचिन सर खातात? आवडता पदार्थ म्हणजे सगळ्यांना आपला आंबा जो किंग ऑफ फ्रूट्स आहे आणि आमरस जे केलेलं आहे ते घरी, ते म्हणजे कधीच नाही म्हणता येत नाही. आमरस आवडीनं? हो, आवडीने. प्रतिभा वहिनींना जसं तुम्ही आता मला तो वेळ मिळतो का नाही की दोघांना हे एक साथ फिरायला, तर जरी एक साथ फिरायला वेळ मिळतो का नाही हा प्रश्नच आहे. जरी मिळाला तरी वर्षातून एखादा दुसरा दिवस, तर अशा कुठल्या ठिकाणी जायला आवडतं तुम्हाला बाहेर? मागच्या वर्षी आम्ही नळदुर्गला गेलो होतो आणि नळदुर्गला आता जे डेव्हलपमेंट झालेली आहे ते बघून बरं वाटलं आणि एक दिवस राहण्यासारखं तिथं वेळ काढला होता आम्ही. सर, डॉक्टर म्हणजे लोक देव म्हणून तुमच्याकडेच येतात आणि देवच मानत असतात. 2000च्या वर अवघड शस्त्रक्रिया तुम्ही सक्सेसफुल केल्या आणि लोक तुम्हाला देव म्हणून बघतात, पण तुम्ही एखादी शस्त्रक्रिया करत असताना तुमच्या मनामध्ये कुठले भाव असतात नेमकं? लोक डॉक्टरांना देव म्हणून बघतात, पण खरं सांगायचं म्हणजे डॉक्टर देव नाही आहेत. ठीक आहे, डॉक्टर जे काय काम करतात ते अतिशय म्हणजे आम्ही जे काम करतो ते विश्वासाने काम करतो आणि आणि पेशंट आमच्याकडे ज्या विश्वासाने येतात त्या विश्वासाची जे पूर्त झाली तर त्यातच आमचं समाधान आहे. आणि विश्वासच हे टिकून ठेवणं महत्त्वाचं आहे.
सर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मला म्हणजे असा वाटतो की पॉझिटिव्हनेस, ज्याला आपण सकारात्मकता म्हणतो, आपल्या आत्ता 12 वर्षाचं मला वाटतं जवळजवळ एक तप झालेलं आहे या रुग्णसेवेचं. या तपामध्ये तुम्हाला अनेक माणसं भेटली, चांगली वाईट अनुभव देणारी, मदत करणारीच भेटली असतील, कारण तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर तो पॉझिटिव्हनेसपणा दिसूनच येतो. तर या सकारात्मकतेकडे तुम्ही कसं पाहता? बरेच लोक ह्या वाटचालीत मदत केलेली आहे, पण मला सांगू इच्छितो मी की सुरुवातीच्या काळात आईने जे घडवलं आणि आईने जे संस्कार टाकलेत आणि आईने जे शिक्षणाचं वळण लावलेलं आहे, आज जे का आहे ते बरेचदा आईच्या बलिदानामुळे आहे. आईचे बरेच स्वप्न असायचे, पण आमच्याकरता आईने कधीच मागंपुढं काय बघितलं नाही आहे. आणि वडिलांच्या प्रॅक्टिसमध्ये वडील किती जरी बिझी असले तरी वडिलांकडे जर काय मार्गदर्शन म्हणजे काही अडचण असेल तर वडिलांनी व्यवस्थित मार्गदर्शन दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ह्या प्रवासात बहिणीची मदत ही मिळाली आहे. कुठलीही अडचण असेल माझा पहिला फोन माझ्या बहिणीला जातो आणि बहिणीकडून सल्ला घेतला जातो. ह्याच्या व्यतिरिक्त आज जे काय आहे ते माझ्या शिक्षकांनी मला जे घडवलेलं आहे, माझे नायर सर जे आहेत केरळचे, त्यांनी मला बरंच काय हात धरून मला शस्त्रक्रिया शिकवलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जे पेशंट्स आहेत, ज्या पेशंट्सनी मला माझ्यावर एवढा विश्वास ठेवलेला आहे आणि मला संधी दिली आहे की त्यांच्यावर उपचार करणं, त्यांचं मी आयुष्यभर आभार मानेन. क्या बात आहे सर. जीवनामध्ये तुम्हाला शस्त्रक्रियेच्या वेळेस अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं, सुखदुःखाचे प्रसंग असतात, तरी पण या 12 वर्षाच्या तपामध्ये आनंदाचे अनेक क्षण आलेले आहेत तुम्हाला, अविस्मरणीय क्षण. परदेशामध्ये तुम्ही एवढे पेपर सादरीकरण केलेले आहेत, अनेक अवॉर्ड्स आपल्याला मिळालेले आहेत, आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील आपल्याला मिळालेले आहेत, चालून आलेले आहेत आपल्यापर्यंत पुरस्कार. तर जीवनातील अनमोल क्षण असे कुठले तुम्हाला वाटतात? सर्वात म्हणजे अनमोल क्षण आहे, मी म्हटल्याप्रमाणे जे 3 ऑपरेशन केलेले आहेत आणि ते 4 ऑपरेशन जे मी अवघड केलेले ते आणि ते सगळे पेशंट बरे झालेले, ते सर्वात म्हणजे अनमोल क्षण होते. त्याच्या व्यतिरिक्त आता काही वर्षांअगोदर माझ्या एका नातेवाईकाचं मी स्वतः ऑपरेशन केलं होतं आणि अतिशय तेही एक अवघड शस्त्रक्रिया होती. करायचं नाही करायचं बरेच दुविधामध्ये होतो, पण केल्यानंतर तो पेशंट यशस्वी बाहेर आलं आणि त्यात मला फार म्हणजे जास्त आनंद होतो. एखाद्या आपल्या नातेवाईक जेव्हा बाहेर येतात म्हणजे व्यवस्थित शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर व्यवस्थित होतात, त्यातला जो आनंद असतो तो वेगळा आनंद असतो. डॉक्टरकडे पाहताना डॉक्टरच्या यशाची सूत्र अनेक असतात, तर डॉक्टर सचिन बलदावा यांच्या यशाचं सूत्र काय आहे? माझा परिवार माझ्या यशाचं सूत्र आहे. सांगितल्याप्रमाणे आई, वडील, बायको आणि बहीण, आणि बहिणीबरोबर माझे जिजाजी आहेत, तेही मला मार्गदर्शन करतात. हेच माझे यशाचं सूत्र आहे आजपर्यंत. क्या बात आहे सर. जाता शेवटचा प्रश्न दर्शकांना सुद्धा तो पडला असेल की मेंदूचा विकार, मेंदूची शस्त्रक्रिया हे सगळे जटिल गोष्टी आहेत, होऊच नये म्हणून अनेकजण आपण काळजी घेतच असतो, तरी पण कधी कधी असं अपघाताने होतं किंवा आपल्याला अजाणतेपणाने सुद्धा विकार होतात. तर मेंदूचे विकार होऊच नये यासाठी लोकांनी काय काळजी घ्यावी आणि त्यासाठी काय अनमोल सल्ला देताल? मेंदूचे विकार न होण्याकरता आजच्या तरुण पिढींना एवढंच मी सांगू इच्छितो की गाडी चालवताना एकतर हेल्मेटचा वापर करा, स्पीड वेगाने गाडी चालवू नका, कारण स्पीड थ्रिल्स बट इव्हेंच्युअली किल्स. ओव्हर स्पीडिंग करू नका, ओव्हर रायडिंग पण करू नका, म्हणजे एकाच गाडीवर 3-4 जण बसून गाडी चालवू नका. गाडी चालवताना व्यसनचं काही करू नका, म्हणजे ड्रिंक्स काय घेणं किंवा बाकीचे व्यसन घेऊन गाडी चालवू नका. आणि मेन आताच्या काळात मोबाईल, म्हणजे बरेच जण मोबाईल लावून कानाला लावून गाडी चालवतात, ते शक्यता ते करू नये. दुसरं आहे की BP शुगरच्या पेशंटने BP आणि शुगरच्या गोळ्या वेळेवर घ्याव्या. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे BP आणि शुगर मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. योग्य वेळी तपासणी करून घ्या. हे जर केलं तर बरेच मेंदूचे जे आघात आहेत ते म्हणजे आपण टाळू शकतो. धन्यवाद सर. आज इन मेट्रोच्या विशेष संवादमध्ये तुम्ही मेंदूचे विकाराची कारणं आणि आत्तापर्यंतचा आपला जे अवघड शस्त्रक्रियावर तुम्ही जे काही उपचार केलेले आहेत याचा हा सगळा प्रवास मला वाटतं नक्कीच दर्शकांना थक्क करणार आहे. आणि तुमचे यशाचे सूत्र जे तुम्ही सांगितले की आपले कुटुंबच आणि कुटुंबाचे आशीर्वाद हेच मला वाटतं यशाचं, आणि तुम्ही रुग्णांनी दाखवलेला विश्वास हे तुमचं यशाचं सूत्र आहे. आज सर आपण आपलं बहुमोल वेळ इन मेट्रो परिवाराला दिलात आणि
दर्शकांच्या अनेक समस्या मला वाटतं आपल्या प्रश्नाच्या उत्तरातून खूप असं मार्गदर्शन आपलं मिळालं. त्याबद्दल इन मेट्रो परिवाराच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता हॅपी थॉट्सचं पैसा ध्येय नव्हे तर मार्ग आहे हे छोटंसं पुस्तक तुम्हाला भेट देतं.